अतिशय मिश्किल आणि मजाकिया पद्धतीमधनं कशा प्रकारे ह्या दशावतारी कलाकारांना बक्षिसं द्यायची, त्याची एक खूप इम्पॉर्टंट स्किल आहे. त्याबद्दल थोडंसं तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला कुठल्याही दशावतारी कलाकाराची कला आवडली तर तुम्ही त्यांना थेट पैसे देऊ शकता बक्षीस स्वरूपामध्ये. फक्त एवढंच आहे की आधीच्या काळामध्ये 10-20 रुपये चालत होते. आता 50 पासून ही लिमिट सुरू होते. पण ते पैसे देत असताना कशा प्रकारे द्यायचे त्या बाबतीतलं तुम्हाला आता सांगतो. तर पैशांबरोबर एक चिठ्ठी द्यायची आणि कोणाच्या नावाने हे बक्षीस देतो त्याबद्दल सांगायचं. पण त्यामध्येही एक गमक आहे, ते म्हणजे की जर तुम्ही सांगितलात की विकी कौशल यांचे मित्र अक्षय साटम यांच्याकडनं 50 रुपयाचं पारितोषिक किंवा राणीला मारल्याबद्दल सोहम साटम यांच्याकडनं 50 रुपयाचं पारितोषिक, तर अशाच प्रकारे शब्द न शब्द वाचून दाखवून वेगळ्याच प्रकारचा विनोद तयार करून हे कलाकार आपला आभार मानतात. आणि दशावतार सुरू झाल्यानंतर काही काळाने एंट्री होते ती तळीवाले बाईची. तळीवाली बाई प्रेक्षकांमध्ये फिरते आणि जी आरती दशावतार सुरुवात होताना झाली तीच आरती सर्वांमध्ये फिरवली जाते आणि आपल्या परीने आपण काही आरतीचा मान देऊ शकतो. काही लोक इंटरेस्टिंग गोष्टी सुद्धा करतात, जसं तळीवाल्या बाई बरोबर फोटो वगैरे काढणं, इतर गोष्टी सुद्धा असतात. तो विनोदाचा